नमस्कार यूट्यूब फॅमिली. संयुक्त मालकीच्या मालमत्तेत भागीदाराचा मृत्यू झाल्यास हक्क कोणाचे? चला तर या संदर्भात आपण जाणून घेऊयात संपूर्ण कायदेशीर नियम. जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा, तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला. भारतामध्ये मालमत्तेची संयुक्त मालकी म्हणजे जॉईंट ओनरशिप असणे ही एक सामान्य गोष्ट आहे. ही पद्धत प्रामुख्याने पती पत्नी, पालक अपत्य, व्यावसायिक भागीदार आणि इतर कायदेशीर वारसांमध्ये दिसून येते. मालमत्तेच्या संयुक्त मालकीबाबत बहुतांश लोकांमध्ये एक सामान्य समज प्रचलित आहे. तो म्हणजे जेव्हा संयुक्त मालकांपैकी एकाचा मृत्यू होतो तेव्हा उर्वरित सहमालकाला संपूर्ण मालमत्तेचा वारसा मिळण्याचा अधिकार असतो. मात्र हा समज बरोबर असेलच असे नाही, कारण तो मालमत्ता खरेदी करताना स्वीकारलेल्या संयुक्त मालकीच्या प्रकारावर अवलंबून असतो. उत्तरजीवित्वाधिकार म्हणजे सर्वायवरशिप आणि वारसा हक्क म्हणजे इनहेरिटन्स, दोन कायद्यांमधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून वारसांमध्ये भविष्यात कोणताही गोंधळ, गैरसमज किंवा वाद निर्माण होणार नाही. मालमत्तेच्या संयुक्त मालकीमध्ये उत्तरजीवित्वाधिकाराचा म्हणजे सर्वायवरशिप याचा अर्थ हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की उत्तरजीवित्वाधिकाराचा नियम केवळ संयुक्त भाडे कराराला म्हणजे जॉईंट टेनेन्सीला लागू होतो, ज्यामध्ये प्रत्येक सहमालकाला इतर सहमालकांवर उत्तरजीवित्वाधिकार अधिकार प्राप्त असतो. अशा प्रकरणांमध्ये जेव्हा एखाद्या सहमालकाचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा किंवा तिचा मालमत्तेतील हिस्सा उर्वरित हयात असलेल्या सहमालकाकडे हस्तांतरित होतो. अशा प्रकारचे हस्तांतरण हे वारसा कायद्यांच्या अधीन नसते आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वारसा नियोजनाची म्हणजे सक्सेशन प्लॅनिंग आवश्यकता भासत नाही. एखाद्या मालकाच्या मृत्यूनंतर ती मालमत्ता हयात असलेल्या सहमालकाची पूर्णपणे स्वतःची म्हणजे निरंकुश मालमत्ता बनते. भारतातील बहुतांश संयुक्त मालकी ही टेनन्सी इन कॉमन या स्वरूपाची असते, जॉईंट टेनन्सी या स्वरूपाची नसते. एखाद्या मालकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा किंवा तिचा हिस्सा सहमालकाकडे हस्तांतरित न होता त्याऐवजी वारसा हक्कांच्या नियमानुसार किंवा मृत व्यक्तींच्या मृत्यूपत्रानुसार कायदेशीर वारसांकडे जातो. त्यामुळे जरी मालमत्ता संयुक्त मालकीखाली असली तरीही मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या हिश्श्यावर दावा सांगणे शक्य होते. मालकी रचनेचे महत्त्व. येथे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मालकीशी संबंधित कागदपत्रांमध्ये वारसा हक्कांचे म्हणजे सर्वायवरशिप राईट्स स्पष्टपणे नमूद केले आहे की नाही. तशी तरतूद करण्यात कसूर झाल्यास त्या मालमत्तेची गणना सामायिक मालकी म्हणजे टेनन्सी इन कॉमन व्यवस्थेअंतर्गत केली जाण्याची शक्यता असते. मालमत्ता खरेदी करतानाच नेमक्या कोणत्या प्रकारची मालकी प्रस्थापित करण्यात आली आहे हे स्पष्ट करून ठेवल्यास मालमत्ता नियोजन करणे अधिक सुलभ होते. मृत्यूपत्र संयुक्त मालकी हक्क रद्द करू शकते का? तर जर मालमत्ता उत्तरजीवित्वाधिकार हक्कांतर्गत म्हणजे सर्वायवरशिप राईट्स खरेदी केली असेल तर मृत्यूपत्र या प्रकारच्या मालकी हक्काला रद्द करून वारसांना वाटा देऊ शकत नाही. परंतु सामायिक मालकी हक्काच्या बाबतीत मृत व्यक्तीच्या वाटेचे भवितव्य मृत्यूपत्राद्वारे ठरवले जातात. यावरून आपल्या मालमत्तेसाठी योग्य मालकी रचना करण्याचे महत्त्व अधोरेखित होते. यासाठी कायदेशीर ज्ञानाचे महत्त्व आवश्यक आहे. मालमत्तेवरून होणारे वाद हे प्रामुख्याने संयुक्त मालकीबाबत लोकांमध्ये असलेल्या गैरसमजामुळे उद्भवतात. मालकीचा प्रकार खात्रीपूर्वक तपासून न पाहताच मालकी हक्कांचे हस्तांतरण आपोआप होते असा त्यांचा समज असतो. मालमत्तेच्या मालकीशी संबंधित बाबीची तपासणी करणे आणि त्या स्पष्ट करून घेणे यामुळे मालमत्तेचे हस्तांतरण आपल्या इच्छेनुसार आणि सुरळीतपणे होणे सुनिश्चित कायद्यास मदत मिळते.